नमस्कार फ्रेंड्स. तर आपण एकदम छान आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहेत. तर हे आहेत ना गावरान काळे चणे आहेत बरं का, आणि खूप छान भाजी लागती. तर मी सकाळीच भिजायला घातले होते आणि मग त्याच्यामध्ये ना कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि चणे टाकून हळद आणि मीठ टाकून थोडेसे 2-4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आणि तोपर्यंत 2 कांदे, 1 टोमॅटो, लसूण, अद्रक ह्याची पेस्ट बनवून घेतली होती छानपैकी मी. आणि चणे शिजून झाल्याच्या नंतर मग त्याला भाजी बनवायला घेतली आणि कुकरमध्येच भाजी बनवणार होते. कुठे भांडे घाशीत बसायचं 17 बऱ्या त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामध्ये ना 2-3 पळ्या तेल टाकलं आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं टाकून आहे ना टोमॅटो अशी त्याची एक पेस्ट बनवून घेतली. आणि हे मी भाजून घेतलं नव्हतं बरं का, डायरेक्टच मिक्सरमधून काढलं होतं. साधी आणि झटपट भाजी, टेस्टी एकदम आणि खूप छान होती. याच्यासोबत तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, पुरीसोबत खाऊ शकता, पुन्हा अजून भाकरीसोबत खाऊ शकता. आमच्या तर सकाळच्याच चपात्या होत्या, आम्ही त्याच्यासोबतच खाणार होतात. सगळे थोडे थोडे मसाले टाकून घेतले आणि थोडी झणझणीत बनवणार होते कारण छान लागते आणि तरी पण एकदम छान येते बघा. मसाला एकदम असं छान भाजून घ्यायचा. सगळे थोडे थोडे मसाले टाकून घेतले मी आणि एकदम छान असं ते भाजून घ्यायचं. अद्रक लसूण याची पेस्ट, पुन्हा कांदा टोमॅटो याची पेस्ट छानपैकी भाजून घ्यायचं. आणि खूप छान असं भाजून घेतल्याच्या नंतर त्याला असं तेल सुटलं होतं आणि चांगलं भाजून घ्यायचं कारण त्याला पाणी सुटत नाही नंतर. मग मी चांगलं भाजून घेतल्याच्या नंतर चणे टाकून दिले त्याच्यामध्ये आणि एकदम असं स्लो गॅसवर शिजून द्यायचं. पुन्हा अजून हे राहिलं होतं टाकायचं, काय बोलते, धना पावडर राहिली होती. मग अजून छान मसाला भाजून घेतला, पूर्ण त्यातलं पाणी आटून दिलं आणि नंतर मग शिजलेले चणे त्याच्यात टाकून दिले आणि स्लो गॅसवर ते शिजून द्यायचं. एवढी छान भाजी लागते, तुम्ही नक्की करून पहा. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला कमेंट करून सांगा. आणि मी बनवलेली भाजी कोण कोण अशी बनवून खातं ते पण नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला ते पण नक्की सांगा. आणि मग त्याच्यामध्ये ना जे पाणी आपण वाटल्याच्या नंतर राहतं का, तेच पाणी मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेच धुवून घेऊन टाकलं होतं. आणि थोडंसं आम्ही एकदम अशी घट नव्हतं बनवत कारण खाता पण आली पाहिजे म्हणून. आणि मग कोथिंबीर पण टाकली आणि थोडंसं शिजवून दिली कमी गॅसवर. आणि हे बघा इतकी छान भाजी झाली होती, एकदम छान. तर तुम्ही नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भाजी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा.